नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. आज इथे आपण मस्त अशी बनवणार आहे भोगीची भाजी. अगदी खायला मस्त आणि आरोग्यासाठी तर खूप चांगली आहे ही, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या घातल्या जातात आणि खायला खूपच मस्त लागते आणि पटकन अशी बनणार आहे. पटकन कशी बनणार त्यासाठी तुम्हाला मी ही पूर्ण रेसिपी बघावी लागेल. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे, ही हेल्थसाठी खरंच खूप छान आहे, कारण ह्या सीझनमध्ये जे भाज्या भेटतात ते अगदी म्हणजे फ्रेश अशा भाज्या भेटतात. आणि त्या म्हणजे इथे मी घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे, बोर घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, हिरवा वाटाणा प्लस कसं आपला हरभऱ्याचा जे वाटाणा आहे तो घ्यायचा आहे, गाजर घ्यायचे आहे, बीन्स घेतलेला आहे, तूर डाळ जे असते त्याची शेंगाची भाजी ती घ्यायची आहे. प्लस आपल्याला इथे जे पावटा असतो तो घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये मी घेवडा, म्हणजे अशा बऱ्याच प्रकारच्या आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, जसे की ह्या सीझनमध्ये अवेलेबल असतात. वांगा बटाटा पण घालू शकता तुम्ही, पण मी इथे वांगा बटाटा नाही घातलेला आहे. त्यानंतर मी जसं की बोललेली पटकन अशी बनणार ती म्हणजे मी कुकरमध्ये बनवणार आहे. पटकन बनते ही कुकरमध्ये. त्यासाठी आपल्याला इथे 2-3 चमचे तेल गरम करायचं आहे, थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा अगदी म्हणजे थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित हा कांदा तेलामध्ये परतून झाला ना की मग आपल्याला ह्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. आणि ही भाजी जी आहे ना, मी पूर्ण सगळी मिक्स म्हणजे साधारणतः 200 ते 300 ग्रॅमपर्यंत ही भाजी आहे. आणि हे बघा व्यवस्थित हे तेलामध्ये परतून झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहे. मसाले म्हणजे कसं, आपले जे घरगुती मसाले आहेत तेच घालायचे आहे. आणि त्याआधी आपल्याला इथे 1 चमचा आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घालायची आहे. आणि पेस्ट घालून आपल्याला व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 1 चमचा लाल तिखट, आणि तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून तिखट करू शकता. त्यानंतर 1 चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. मग इथे आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि हे सगळं आपल्याला मसाले घातल्यावर तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे बघा अगदी म्हणजे हे कांदा टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1-2 चिमूट आपल्याला इथे हिंग घालायचं आहे. आणि मग आपण ज्या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, छोटे छोटे म्हणजे एक साईजने असं कट करून घ्यायचं. आणि ह्या भाज्या हेल्थसाठी खरंच खूप छान आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये भाजीमध्ये बरंच काही म्हणजे तुम्ही बघू शकता, ह्या ज्या भाज्या आहे हिवाळ्याच्या त्या ह्याच सीझनमध्ये भेटतात. स्पेशली कसं, जसं की हरभरा किंवा पावट्याची शेंग किंवा तूर डाळीची शेंग हे सगळे आपल्याला ह्याच सीझनमध्ये भेटतात. त्यानंतर काय आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे, 2-3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहे. मेन म्हणजे ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भाजीमध्ये तीळ घातल्याशिवाय ही भाजी अपूर्ण अशी आहे. त्यामुळे ह्या भाजीमध्ये तीळ घालणं खूप गरजेचंच आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता सगळं असं एकजीव करायचं आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि कोथिंबीर घातल्यानंतर अगदी म्हणजे तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही टाईप भाजी पाहिजे असेल ना तर जास्त पाणी घाला, पण मला इथे सुकी ड्राय भाजीच पाहिजे होती, त्यामुळे मी अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे. पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पटकन म्हणजे कसं आपण कुकरचं झाकण लावायचे आहे आणि झाकण लावून 1 शिट्टी काढायची. अगदी 1 शिट्टीमध्ये ही भाजी बनून रेडी होते. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे. कलर पण किती छान आलेला आहे आणि कुठलाही ओव्हरकुक भाजी झालेली नाही. परफेक्ट अशी ही भाजी शिजून येते. आणि मेन म्हणजे कसं, ह्याची तुम्ही पटकन 1 शिट्टी व्हायला पटकन अशी 1 शिट्टी होते आणि ही खायला खरंच खूप मस्त लागते. आणि मेन म्हणजे ह्या भाजीला बनवायला जास्त वेळ नाही लागत, पटकन अशी बनते. आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती हेल्दी आहे ही भाजी खायला. आणि ह्या भाजीमध्ये सगळ्या भाज्या असल्यामुळे बरंच काही आपल्याला ह्या भाजीतून भेटतं. खायला खरंच खूप मस्त लागते. तर नक्की तुम्ही ही बनवून बघा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.